जय श्रीराम मित्रांनो, मी बालाजी कुलवंत आणि तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. तर आपला ऋषभ मित्र आहे आणि याची गाडी 2 दिवसा अगोदरपासून गॅरेजला लागलेली होती, ज्युपिटर गाडी. तर 2 दिवसाच्या नंतर गॅरेजवाल्याला एक फॉल्ट सापडला. काय म्हणे, गाडीचा सीडीआय गेलेला आहे म्हणे. तर आज आपण सीडीआय आणायला चाललो आहे जालन्यामध्ये आपला साकेतवाला, त्याच्याकडे आपल्याला सीडीआय भेटणार आहेत. आणि आज संत सावता महाराजांचा भंडारा होता, त्याच्यामुळे आपण थोडं उशीर झालो इकडे यायसाठी. तर आता रस्त्याने मित्रांनो, वातावरण बदललेलं आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे एक नंबर. असं वाटतंय पाणी लगेच थोड्याच वेळात चालू होऊ शकतो. आणि आता आम्ही पोहोचलो होतो वाघरळमध्ये. वाघरळच्या थोडंसं मागं आहे आणि लगेच वातावरण एकदम बदलून गेलेलं आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण साईडला आभाळ आलेले आहे. तर चला बघूया आता आपण कुठं जातो. तर पुढं मित्रांनो तुम्ही बघू शकता, आता जालन्याच्या घाटामध्ये आलेलो आहोत, त्या छोट्या मोठ्या वळणापाशी. लगेच पाऊस चालू झालेला आहे. तुम्ही मागं बघू शकता, खूप जोराचा पाऊस आहे. कुठेतरी थांबावं लागेल आपल्याला, असं जर पाणी चालू असलं तर. समोर जागा दिसती, ती थांबवलं आपण थोडस. बघू शकता मित्रांनो कसा पाऊस चालू आहे आणि आम्ही पाल्या पावसात वल्ल होत चाललेलो आहोत. मी तर लगा अर्ध्याच्या वर वल्ल झालेलो आहे. बघू का, टोल गेट आलेला आहे मित्रांनो. वेलकम टू जालना मित्रांनो, वेलकम टू जालना. तर मित्रांनो नेमकंच आपण साकेतवाल्याची इथं पोहोचलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात सामान घेऊ आपलं. हे आतमधून त्यांचा नजारा असा दिसतो, हर टाईपचा यांच्याकडे पार्ट मिळतो. घेतला का सीडीआय ऋषभ? कसं वाटलं तुला एवढं लांब येऊन हे फक्त सीडीआयसाठी? तर मित्रांनो कसा वाटला आपला हा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि मित्रापाशी शेअर करा. आणि असे नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम मित्रांनो.